नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत किशनराव माणिकराव मोकाशी साहेब यांच्या शेतामध्ये आणि यांची ऊसाची लागवड आपल्या शेतीशाळेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तर यांचं व्यवस्थापन आहे हे पहा. इकडं 5 ते 6 एकरचा प्लॉट होणार आहे. त्यासाठी बेने प्लॉट म्हणून गेल्या वर्षी त्यांच्याच शेतामध्ये ऊस त्यांनी लावला होता 86-032. तर 86-032 हा नीरा आहे. नीरा 86-032 बेनं थोडं बारीक पडलं आहे, काही हरकत नाही. आयबर्ड चांगला आहे, बेनं बारीक आहे पण डोळ्याची साईज चांगली आहे, एक नंबर, काही प्रॉब्लेम नाही. आता याला पुढचं व्यवस्थापन आपण असं करणार आहोत, बियाणं तोडून त्याला सीड ट्रीटमेंट करणं म्हणजेच बीज प्रक्रिया करणं. तर बीज प्रक्रियासाठी आपण इथं कल्चर तयार केलं आहे. तर त्या कल्चर म्हणजे ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुरमोनोट्राकोडर्मा, PSB, KMB आणि काही बुरशीनाशक बायोचे. त्याच्यामध्ये नॅचरल ह्युमस पण आहे. नॅचरल ह्युमसमध्ये आहे नत्रस, पुरत, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन हे आहे. तर हे जे कल्चर आहे, या कल्चरमध्ये आपल्याला काय करायचं, ट्रेमध्ये बेनं घ्यायचं, छाटून कांडून. हे ट्रे आहे, बुडून घेतलेला ट्रे. तर हे ट्रेमध्ये बियाणं घ्यायचं, एक डोळा पद्धत, हे एक डोळा पद्धत करून असं एक डोळा पद्धत करून घ्यायचं आणि हे ट्रे ड्रममध्ये बुडून काढायचा. ट्रे ड्रममध्ये बुडून काढायचा आणि हे ट्रे उचलून परत आपली जिथं लागवड व्हायली तिथं आपल्याला घेऊन जायचं. ट्रे उचलून घेऊन जायचा आणि या हिशोबानं इथं जे ड्रीप आपण आतरला आहे 5 बाय 1.5 वर आपल्याला लागवड करायची. तर लेटर आहे आपलं 1.5 फुटावर ड्रिपर आहे आणि 1.5 फुटावर आपल्याला एक डोळा, म्हणजे 2 ओळीतलं अंतर 5 फूट आणि 2 डोळ्यातलं अंतर हे 1.5 फूट, अशा पद्धतीनं आपल्याला इथं लागवड करायची आहे. तर हे पहा, लागवड चालू आहे. तर हा आपला 6 एकरचा प्लॉट आहे. अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूलच्या माध्यमातून डेव्हलपमेंट करण्यात येणार आहे. – 18 इंचावर लेटर आहे. लागवड कशी करायची पाहूया एकदा. बरोबर लावा रे. कसं लावायली, कसं लावायली, असं लावली ते बा. असं असं हे असं आणि असं हे असं टाकून असं 1.5 फुटा. हो चालतंय. हे याला रे खोल घाल नका. राईट. सगळं भिजलंय ना, सगळीकडं भिजले, पाणी आलंय ना. ड्रिपर पण 1.5 फुटावा आहे आणि लागवड पण 1.5 फुटा होणार आहे. याचं अंतर आहे ॲक्युरेट 2 ओळीतील अंतर 5 फूट आणि 2 डोळ्यातील अंतर 1.5 फूट. 5 बाय 1.5 अशी आपली लागवड आहे. उभं टाका, आडवं टाकायला, कसं टाकायला, कुकर. राईट. हुशार झाला तू. कितीला आहे, शाळेत जातो का नाही? कितीला आहे? 11वीची सुट्टी होय.
बेने छाटणी करून ट्रे कल्चरमध्ये बुडवून हे ट्रे उचलून आणलेलं आहे इथं. आणि हे ट्रेमधलं बियाणं पहा, नीरा कोश 80-032 आहे. डोळा छान आहे. तर हे ज्यावेळेस आपण बियाणे ट्रीटमेंट करतो तर पूर्ण इथं फंगल इन्फेक्शन वगैरे काही साईड इफेक्ट जर झालेला असेल बॅक्टेरियाचा तर हे निघून जातो. त्यासाठी आणि पुन्हा पूर्ण कांड भिजल्यामुळं याच्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि इम्युनिटी पॉवर चांगली वाढल्यामुळं कांड रसरशीत राहतं. रसरशीत राहिल्यामुळं जर्मिनेशनला काही प्रॉब्लेम येत नाही. तर जर्मिनेशन होण्यासाठी ही ट्रीटमेंट खूप आवश्यक आहे. त्यासाठी सीड ट्रीटमेंट करूनच ऊसाची लागवड करा ही विनंती शेतकऱ्यांना. छान व्यवस्थापन आहे. डोळा फक्त एक नंबर आहे. डोळा चांगला असणं महत्त्वाचं आहे, बस बाकी काही नाही. थोडं बारीक आहे बियाणं पण काय अडचण नाही. याला आपण पुढे ट्रीट करूया. बियाणं थोडं बारीक राहिलं. गेल्या वर्षी लेट लावण्यात आलं त्याच्यामुळं बारीक राहिलं आणि पाऊस काळ पण जास्त होता त्यामुळे थोडंसं बियाणं पोचलेलं नाही आहे. पण काय अडचण नाही. डोळा चांगला आहे त्याच्यामुळं नो प्रॉब्लेम. थँक्यू मित्रांनो. विश यू ऑल द बेस्ट. आपल्या ऊसाचं नियोजन कसं करता हे सांगा आणि भरघोस व दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी मदत होईल असे सोर्स निर्माण करा. ही शेतकऱ्यासाठी एक उत्पादन वाढीची गुरुकिल्ली आहे. वल्ल्या रानामध्ये ड्रीप चालू करून अशी माती टाकायची थोडीशी, बस एवढं जरी झालं तर भरपूर आहे. हे पहा, थोडी माती टाकली संपला विषय. अशी लागवड करा म्हणजे जर्मिनेशन एक नंबर होईल आणि लवकरात लवकर ऊस तुमचा वाढी लागेल आणि उथळसरी राहील. उथळसरी जर असेल तर जे वरच्या बायोस्ट्रक्चरमध्ये म्हणजे जी आपली वरची सुपीक माती आहे त्या सुपीक मातीमध्ये डोळा रुजल्या जाईल. याची दखल घ्या. कारण खोल जर सरी वडली तर सगळी सुपीक माती बाजूला जाते आणि सुपीक माती जर बाजूला गेली तर त्या बियाण्याला न्यूट्रिशन अवेलेबल होत नाहीत. न्यूट्रिशन अवेलेबल जर नाही झाले तर ते डोळा जर्मिनेशन जरी झाला तरी लवकर ग्रोथ घेत नाही. हे या पाठीमागचं महत्त्वाचं कार्य आहे. बियाणं लय बारीक आहे हो. जाऊ द्या, चांगला आहे. डोळा एक नंबर आहे. डोळा एक नंबर आहे. डोळा महत्त्वाचा आहे आपल्याला. सगळे बघितले मी, डोळे चांगले. फक्त असं हे मुळे आलेलं कांशी आलेलं काढून टाका. हे सगळ्या मुळ्या फुटलेलं हे नाही टाकायचं. असं नाही घ्यायचं. हे मुळे आलेलं नाही घ्यायचं. त्याच्यामध्ये असं घ्यायचं. हे डोळा चांगला आहे. इकडे बघितलं मी. हे बारीक आहे बियाणं पण डोळे छान आहेत. काय अडचण नाही. पाच 5 लिटर टाकलं ना त्याच्यात. पाणी बदलायचं. आज बदलायचे. बरं, 2 दिवसाला बदलायचं. ते काय झालं, पाणी खराब व्हायचं. रात्री संध्याकाळी तिथल्याला ते भुजी काय खावं लागत ना. हां, ते पाणी खराब होते. मरी उतरायला मध्ये काय होत नाही. काय होत नाही. हां, काय होत नाही. ते बघा पाणी नसतं मग बदलत नाही. राहू आणि पुन्हा मग ड्रीपमध्ये सोडतो. काय का ना, चांगलं आहे ते. काय नाही. समजा थोडंसं जर काउंटिंग वाढवायचं असलं तिथे 1 किलो गोळ टाकायचा. संपला विषय. गुळ टाकतो मी त्याला. हां, 1 किलो गुळ जर टाकला
तर काही अडचण नाही. थँक्यू मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद जय भारत, वंदे मातरम.